चला 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 दादा तुम आगे बढ़ो। जय शिवराय. आपण आहोत बारामती पोलीस स्टेशनला. महाराष्ट्राचा एक युवा योद्धा आदरणीय रोहित दादा ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतात लढतात आहे जस्टिस फॉर अजितदादा. अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे. खरं तर या भावनेने जे प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात जो पडलेला जो प्रश्न आहे, ज्या भावना आहे ते घेऊन खरं तर रोहित दादा लढतात आहे. आणि खरं तर महाराष्ट्रातील अंतिम सत्य काय होतं तर ते म्हणजे अजितदादा होते. कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं, महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य खऱ्या अर्थानं अंतिम सत्य म्हणजे खरं तर अजितदादा होते. आणि ते जर सत्य पोचायचं जर कुणी जर काम केलं असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा अजून कुठली दुर्दैवी घटना पाहिजे आणि मग आपण रस्त्यावर उतरायचं. आज खरं तर महाराष्ट्राने खरं तर पेटवून उठलं पाहिजे. रोहितदादांसारखा एक युवा योद्धा या ठिकाणी संघर्ष करतो. आज खरं तर या सत्तेच्या लढाईत आम्ही सगळे आपण जुन्नर तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सत्तेच्या लढाईत खरं आदरणीय दादांना न्याय मिळाला पाहिजे. आज खरं तर लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो. पण ज्यांनी खरं तर अजितदादा म्हणजे करोडोचा पोशिंदा आहे. अनेक करोडो लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज जर त्यांच्यासाठी जर न्याय मागण्याची जर वेळ येत असेल त्याच्यापेक्षा कुठलं दुर्दैव असू शकतं. ही फार मोठी शोकांतिक आहे. खरं तर या भावनेचा आज कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या भूमिकेचा याच्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकाचं या ठिकाणी मनातील भावना जी आहे खरं तर ही प्रशासनाने आणि शासनाने ओळखून त्या ठिकाणी जो योग्य तो तपास करून जे खरोखर त्या घटनेत सामील आहे अशांवर कारवाई केली पाहिजे. आणि खरं तर अजितदादांसारख्या लोकनेत्याला महाराष्ट्राच्या दादाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे.
ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये सगळेजण दाखल आहोत. धन्यवाद.